मीरा रोड स्टेशनवर एक गतिमंद व्यक्ती खांबाच्या मदतीने रेल्वेच्या पेंटोग्राफ वायरवर चढल्याने 80% भाजलाय। सोमवारी दुपारी घडलेला हा सगळा थरारक प्रकार उपस्थित प्रवाशांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपलाय। उच्च दाब असलेल्या वायरच्या संपर्कात आल्याने तीव्र झटका लागून ही व्यक्ती खाली फेकल्या गेली आणि त्यानंतर बराच वेळ तो तसाच तडफडत होता। अखेर रेल्वे पोलिसांनी त्याला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केलं। हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात, पण हे धक्कादायक दृश्य मुंबईतली आहेत। पेंटोग्राफला उच्च दाबाची जी विद्युत वाहिनी असते त्या विद्युत वाहिनीचा धक्का बसला। प्रभाकर कुडाळकर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रभाकर, नेमकं काय झालं होतं त्या दिवशी? विलास, ही जी घटना आहे ही कालची आहे, सोमवारची 2:30 वाजताची आहे। मीरा रोडच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर अचानक एक गतिमंद जो आहे हा युवक अचानक चढला आणि चढल्याच्या नंतर पॅन्टोग्राफवर चढला आणि जी वरची वायर असते त्या वायरवर तो उभा राहिला। त्यामुळे मोठ्या प्रमाणात हल्लाबोल झाला। प्रवाशांनी आरडाओरडा केली। जीआरपीच्या टीमला खास बोलवण्यात आलं, मात्र त्याला खाली उतरण्याचे सांगितलं होतं, मात्र तो त्या मनस्थितीत नव्हता। तो त्या वायरवर चढतच होता आणि अचानक त्याच्या खालच्या ज्या वायर आहेत त्या हाय टेन्शन वायरला त्याचा संपर्क झाला। तो एकदम स्फोट झाल्यासारखा खाली पडला आणि त्याच्यानंतर त्याला तिथे प्रवाशांनी आणि जीआरपीएफने त्याला मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात नेलं। सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे। तो 80% भाजलेला आहे। तो मृत्यूशी झुंज देतोय। विलास, धन्यवाद प्रभाकर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा मुंबईतला हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। खरं तर ही जी विद्युत वाहिनी असते पेंटोग्राफमधून खूप उच्च दाबानं वीज वाहून नेली जाते आणि त्या ठिकाणी हा व्यक्ती जो आहे तो चढला आणि त्यानंतर त्याला याचा जबर असा धक्का बसलेला आहे।